नमस्कार मित्रांनो, स्टाईल ऑफ शेडिंग अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की सपोर्ट अँड रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा, एंट्री एक्झिट कशी घ्यायची, सपोर्ट अँड रेजिस्टन्स कसे वर्क होतात त्याबद्दलची माहिती आपण त्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कॅन्डल्स म्हणजे काय, जे की बेसिक एक कॅन्डल आहे हॅमर आणि इन्व्हर्टर हॅमर, त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता जी हॅमर कॅन्डल आहे ती वर्क कशी होते, तयार कशी होते त्याबद्दलची माहिती आपण प्रथमतः पाहूया आणि परत लाईव्ह चार्टवर पाहूया ते कसे वर्क होतात. तर बघा हॅमर कसा तयार होतो ते प्रथम पाहूया. बघा ज्यावेळेस ज्यावेळेस मार्केट काय असतं, हे डाऊन ट्रेंडमध्ये असतं, त्यावेळेस हा काय होतं, बुलिश हॅमर तयार होते. आता हे अशा प्रकारे हे बुलिश हॅमर तयार होत असते आणि इथून काय होते, मार्केट वर जाते. अशा प्रकारे हे वर जात असते. आता ही कॅन्डल कशी तयार होते, तर बघा ज्यावेळेस ज्यावेळेस ही कॅन्डल म्हणजे ओपन होते, ओपन झाल्यानंतर सेलर्स काय करतात, ती प्राईस खाली घेऊन जातात. खाली घेऊन गेल्यानंतर स्ट्रॉंग बाईंग झाल्यानंतर बायर्स काय करतात, ओपनिंग प्राईसच्या वर नेऊन क्लोज करतात. आता हे क्लोज केल्यानंतर ह्याची बॉडी किती आहे, उदाहरणार्थ 10 म्हणजे ₹10 बॉडी आहे. ₹10 बॉडी आहे आणि त्याची विक किती आहे, ₹20. म्हणजे या कॅन्डलमध्ये आपल्याला समजते की बॉडी ही कमी असली पाहिजे आणि विक ही डबल असली पाहिजे, म्हणजे दुप्पट असली पाहिजे. अशा प्रकारे हॅमर तयार होत असतो आणि जे की कलर हा मॅटर करत नाही, म्हणजे कलर हा कोणता पण असू शकतो. आता उदाहरणार्थ इथं ग्रीन पण कलर असू शकतो किंवा रेड बी कलर असू शकतो. असं काय नसतं, म्हणजे असं काही नाही की ग्रीनच तयार व्हायला पाहिजे किंवा रेडच तयार व्हायला पाहिजे, असं काही नाही. कलर कोणता पण तयार होऊ शकतो. आता तुम्हाला समजलं असेल बुलिश हॅमर. आता आपण बघूया इन्व्हर्टर हॅमर. आता इन्व्हर्टर हॅमर केव्हा केव्हा तयार होतो, तर तो ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंडमध्ये असतं, जसं की असं मार्केट वर जात आहे आणि इथं काय होते, असं हा इन्व्हर्टर हॅमर तयार होतं आणि इथून काय झालेलं आहे, मार्केट परत खाली पडत आहे. म्हणजे ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंडमध्ये असतं आणि त्याच्या टॉपला म्हणजे जिथं इन्व्हर्टर हॅमर तयार होतो तिथून मार्केट काय खाली पडण्याची शक्यता जास्त असते. आता इन्व्हर्टर हॅमर कसा होतो, तर हॅमर प्रमाणेच होतं. ज्यावेळेस म्हणजे जिथं हे सेलर्स असतात, इथं बायर स्ट्रॉंग असतात, तसं इथं सेलर स्ट्रॉंग असतात. कशा प्रकारे बघा, आता इथं काय झालं, ओपन झालं. ओपन झाल्यानंतर बायर्सने काय केलं, प्राईस हायला नेल्यानंतर परत सेलर्स काय करतात, ओपनिंग क्लोजच्या खाली नेऊन काय करतात, क्लोज करतात. ते क्लोज केल्यानंतर ही बॉडी तयार होते. आता ह्याची पण बॉडी ही कमी असली पाहिजे आणि त्याची वीक ही दुप्पट असली पाहिजे, म्हणजेच बॉडीच्या दुप्पट ही वीक असली पाहिजे. तर बघा, आता उदाहरणार्थ ही पण ₹10 आणि ह्याची ₹20, म्हणजेच काय झालेलं आहे, तर बॉडी ही ₹10 आणि वीक ही दुप्पट असली पाहिजे, म्हणजेच ₹20. आणि ह्यामध्ये पण कलर हा मॅटर करत नाही, किंवा रेड पण असू शकतो किंवा ग्रीन पण असू शकतो, दोन्ही पण चालतात. तर आता बघूया आपण हॅमर कसा वर्क करतो. बघा, जसं की मगाशी म्हणल्याप्रमाणे तुम्हाला काय झालेलं आहे, मार्केट हे डाऊन ट्रेंडमध्ये आहे. काय डाऊन ट्रेंडमध्ये आहे. हे डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट आल्यानंतर इथं काय झालेलं आहे, एक हॅमर तयार झालेला आहे. झाला हॅमर तयार. आता हा हॅमर कशावरून आपल्याला समजला, तर हे जे काय झालेलं आहे, बॉडी ही काय आहे, बॉडीपेक्षा वीक किती आहे, दुप्पट आहे. दुप्पट आहे म्हणल्यावर काय झाला, हा हॅमर तयार झाला. इथून काय झालं, ह्या हॅमरचा हा ज्यावेळेस ब्रेक होईल त्यावेळेस इथून काय झालेलं आहे, मार्केट वर गेलेलं आहे. अशा प्रकारे हे हॅमर तयार होत असतं. आणि आता इन्व्हर्टर हॅमर हा बघा कसं झालेला आहे, मार्केट काय होतं, अप ट्रेंडमध्ये, म्हणजे काय झालं, मार्केट असं वर जात होते. वर गेल्यानंतर इथं काय झालेलं आहे, इन्व्हर्टर हॅमर तयार झालेला आहे. हा इन्व्हर्टर हॅमर कसा तयार झाला, तर बघा त्याची वीक किती आहे, या बॉडीपेक्षा डबल आहे. डबल आहे म्हणजे दुप्पट आहे. दुप्पट झाल्यानंतर मार्केट काय झालेलं आहे, इथून खाली आलेलं आहे. अशा प्रकारे हे हॅमर्स वर्क करत असतात. आपण काही चार्टवर उदाहरणे पाहूया. बघा, जसं की आपल्याला इथं बघा, इथं काय झालेलं आहे, एक हॅमर तयार झालेला आहे. आता हा हॅमर काय कुठं तयार झालेला आहे, तर एका सपोर्ट लेवल. आता सपोर्ट आपण एक ड्रॉ करूया. बघा, इथं एक सपोर्ट ड्रॉ होऊ शकतो. तर हा सपोर्ट का ड्रॉ होते ते तुम्हाला माहीत असेल. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की सपोर्ट कसा ड्रॉ करायचा. बघा, इथं इथं किती वेस्ट झाले, 1 2 3 4 वेळेस काय झालेलं, इथून मार्केट वर गेलेलं.
इथं काय तयार झालेलं आहे, एक हॅमर तयार झालेला आहे. बघा इथं काय झालेलं आहे, मगाशी म्हणल्याप्रमाणे तुम्हाला काय झालंय, कलर म्हणजे मॅटर करत नाही. तर म्हणजे रेड बी असू शकतो किंवा ग्रीन बी असू शकतो. इथून काय झालं रे, इथं काय झालेलं आहे, रेड कलर तयार झाला. इथून काय झालं, मार्केट हाय, याचा हाय काय झालेला आहे, ब्रेक केला. ब्रेक केल्यानंतर मार्केट काय झालेलं आहे, वर गेलेलं आहे. इथं पण बघा, इथं काय झालेलं आहे, एक हॅमर तयार झालेला आहे. इथून काय झालं आहे, मार्केट वर गेलेलं आहे. आता तुम्हाला एंट्री कुठे घ्यायची, तर एंट्री काय करायचं आहे, ह्याचा ज्या वेळेस हाय ब्रेक होईल, ब्रेक झाल्यानंतर इथून काय झालं, एंट्री घेऊ शकता आपण, एंट्री घेऊ शकता. आणि टॉप लॉस कुठं लावायचा, जसं की काय करतात जे म्हणजे ट्रेडर्स किंवा इन्व्हेस्टर काय करतात, तिथं जे रिटेलर ट्रेडर्स आहेत ते काय करतात, ह्या हॅमरच्या लगेच चिटकून काय करतात, टॉप लॉस लावतात. टॉप लॉस असं लावायचं नाही, तर काय करायचं, हॅमरच्या खाली 10 पॉईंटने म्हणजे 10 पॉईंट सोडून खाली टॉप लॉस लावायचा. आता उदाहरणार्थ बघा, इथं काय झालेलं आहे, तर काय झालं, आपण एंट्री घेतली. एंट्री घेतल्यानंतर टॉप लॉस कुठं लावायचा आपल्याला, तर ह्याच्या खाली लावायचं आहे. आणि टार्गेट किती ठेवायचं आहे, 1:2 ठेवायचं आहे. 1:2 टार्गेट व्हायचं आहे. अशा प्रकारे हे टॉप लॉस आणि एंट्री एक्झिट तुम्हाला समजलं असेल, त्यामुळे समजलं असेल. बघा इथं काय झालेलं आहे, इथून काय झालेलं आहे, मार्केट इथे एक तयार झालेलं आहे. इथून काय झालं, हाय ब्रेक केला, मार्केट वर गेलेलं आहे. आता इन्व्हर्टर हॅमरचं एक काय उदाहरण पाहूया. हां बघा, इथे इन्व्हर्टर एक हॅमर तयार झालेला आहे. इथं काय झालं, थोडी बॉडी वीक असू शकतं, म्हणजे परफेक्टच असं कॅन्डल बनेल असं काय मार्केटमध्ये फिक्स नसतं. थोडी बॉडी पण असू शकते त्याला, वरल्या साईडला. बघा इथं काय झालं आहे, इन्व्हर्टर हॅमर तयार झालेला आहे. इन्व्हर्टर हॅमर कसा तयार झाला बघा, इथून काय झालेलं, मार्केट खालेलं आहे. आणि ह्याचा ज्या वेळेस लो ब्रेक झाला की इथून काय झालेलं, मार्केट खाली पडलेलं आहे. त्या प्रकारे हे इन्व्हर्टर हॅमर आणि हॅमर हे वर्क करत असतात. आता आपल्याला हॅमर आणि इन्व्हर्टर हॅमर कुठं फाइंड आउट करायचे त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. बघा प्रथमतः तुम्हाला प्रिव्हियस डे हाय, म्हणजे मागच्या वेळेस जो काय हाय हाय आहे तिथं आपल्याला हॅमर किंवा इन्व्हर्टर हॅमर फाइंड आउट करायचा आहे. प्रिव्हियस डे हाय, परत प्रिव्हियस डे लो, प्रिव्हियस डे लो, वीकली हाय, वीकली लो, वीकली लो, सपोर्ट, रेजिस्टन्स. आणि अजून एक म्हणजे एक इंडिकेटर आहे ते पिवट पॉईंट. त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, हे फाइंड आउट करू शकतो. अशा प्रकारे हॅमर वर्क करत असतो. एंट्री एक्झिट अशा प्रकारे आपण घेऊ शकतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.